हाय विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये। जसं की तुम्ही बघू शकता, समोर काही वाक्य दिलेली आहे। ती माझ्या बाजूला बसली आहे, पेन लॅपटॉपच्या बाजूला आहे, तो माझ्या समोर आहे, ती त्याच्या पाठीमागे आहे आणि ती माझ्या डाव्या साईडला आहे। बघा, अशा प्रकारचे वाक्य बोलण्याचं आपल्याला काम पडतं आणि आपण आहोत बेसिक लेवलला, त्यामुळे आपल्याला माहिती नसते की इतकी सोपी वाक्य किती सोप्या पद्धतीने बोलल्या जातात। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। अशा प्रकारची वाक्य आपल्याला बोलता आली पाहिजे की माझ्या बाजूला हे आहे, माझ्या समोर ते आहे। आता बघा, समोर मध्ये पण फरक असतो। जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे तोंड करून उभी असते, जसं की शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवतात तेव्हा त्यांचं तोंड आपल्याकडे असतं, तर ते आपल्या समोर आहेत असे एक आहे। आणि जेव्हा एखादी वस्तू तुमच्या समोर असते, जसं की एखादी गाडी तुमच्या समोर आहे, ती समोरच्या दिशेने जात आहे, मग त्या समोरसाठी कुठला वर्ड यूज करायचा, म्हणजे बघा दोन्ही गोष्टी सेम आहेत। एकामध्ये मला सांगायचं की शिक्षक माझ्या समोर आहेत, म्हणजे माझ्याकडे तोंड करून उभे आहेत, आणि एका साईडला मला सांगायचं गाडी माझ्या समोर आहे, म्हणजे ती समोरच्या दिशेने चालली आहे। तर दोन्ही सेंटेन्स आपण कशा प्रकारे बोलू शकतो, किंवा कुठली दोन वेगवेगळी वर्ड आहेत जी आपण यूज करून अशा प्रकारच्या सेंटेन्सला बोलू शकतो, हे सगळं कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं क्लिअर होणार आहे। तर मग चला आता जास्त उशीर न करता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। बघूया पहिलं वर्ड आपलं काय आहे। बघा, लेफ्ट टू आणि राईट टू। आपल्या समोर दोन वर्ड दिलेले आहे, एक आहे लेफ्ट टू आणि राईट टू, दुसरा आहे राईट टू। तर लेफ्ट टूचा अर्थ काय होतो, डावीकडे, आणि राईट टूचा अर्थ आहे उजवीकडे। जेव्हा तुम्हाला म्हणायचंय की ही वस्तू माझ्या डावीकडे आहे, किंवा माझ्या डावीकडे ही बसली आहे, किंवा माझ्या डावीकडे राम आहे, माझ्या डावीकडे सीता आहे, असं जेव्हा म्हणायचंय त्यावेळेस लेफ्ट टूचा यूज होतो। आता सेंटेन्स मध्ये बघूया खाली, शी लेफ्ट टू मी। शी लेफ्ट टू मी म्हणजे काय, ती माझ्या डावीकडे आहे। जर तुम्हाला सिटिंग म्हणजे तुम्हाला म्हणायचं ती माझ्या डावीकडे बसलेली, तर तुम्ही सिटिंगचा यूज करू शकता, सिटिंग वर्डचा, आणि त्याला सेंटेन्सला फॉर्म करू शकता। सध्या एवढंच लक्षात घ्यायचंय की ती माझ्या डावीकडे आहे, म्हणजे शी लेफ्ट टू मी। शी लेफ्ट टू मी म्हणजे ती माझ्या डावीकडे आहे। त्यानंतर खाली बघा, राईट टूचं एक्झाम्पल आहे। आता राईट टू म्हणजेच काय, मग उजवीकडे। लेफ्ट टू म्हणजे डावीकडे आणि राईट टू म्हणजे उजवीकडे। हरी राईट टू राम। हरी राईट टू राम म्हणजे हरी रामच्या राईट साईडला आहे, म्हणजेच उजव्या साईडला आहे। बघा, हरी रामच्या उजव्या साईडला आहे। वरच्या सेंटेन्स मध्ये काय, ती माझ्या डाव्या साईडला आहे। ठीक आहे, कसलंच कन्फ्युजन नाहीये, एकदम सोपी वाक्य आहेत, लेफ्ट टू आणि राईट टू। जेव्हा कुणी आपल्या उजव्या बाजूला असतं त्यासाठी राईट टू, आणि जेव्हा कुणी आपल्या डाव्या साईडला असतं तेव्हा लेफ्ट टू। ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड बघूया। इन फ्रंट ऑफ। बघा, इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर, आणि बिफोर म्हणजे पण समोर, दोन्ही पण वर्डचा यूज तुम्ही करू शकता। आणि महत्वाचं काय की इन फ्रंट ऑफ हे आपण केव्हा यूज करतो ते आधी लक्षात घ्या। मी आधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली की जेव्हा कुणीतरी आपल्या समोर तोंड करून उभा आहे त्यावेळेस आपण इन फ्रंट ऑफचा यूज करतो। ठीक आहे, तर त्यासाठी बिफोरचा पण यूज होतो, आणि याच्यासाठी म्हणजे याच अर्थाने अहेडचा पण यूज होतो, पण ते कसा होतो, केव्हा त्याला यूज करतात हे आपण बघू। ठीक आहे, मग सध्या इन फ्रंट ऑफ काय आहे हे समजून घेऊ। खाली सेंटेन्स बघा, आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू, म्हणजे मी तुझ्या समोर आहे। बघा, समोरासमोर ज्याला आपण म्हणतो ना, तेव्हा या वर्डचा यूज होतो इन फ्रंट ऑफचा। ठीक आहे, तर मग आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू म्हणजे मी तुझ्या समोर आहे असा याचा एक्झॅक्ट अर्थ होतो। ठीक आहे, जेव्हा तुम्हाला म्हणायचं की मी तुझ्या समोर आहे, तुम्ही इन फ्रंट ऑफचा यूज करू शकता। जसं की माझ्या समोर सर आहेत, माझ्यासमोर पुस्तक ठेवलेले, असं काही पण जे तुम्हाला समोर असं दाखवायचंय की माझ्या समोर हे आहे, तेव्हा तुम्ही इन फ्रंट ऑफचा यूज करता। ठीक आहे, आता खाली बघा, आय एम बिफोर यू। आता बिफोर यू इथे कसं घेतलेलं आहे, हे पण समोरसाठीच घेतलेलं आहे, म्हणजे समोर या शब्दासाठी तुम्ही इन फ्रंट ऑफ यू, इन फ्रंट ऑफ आणि बिफोर दोन्ही वर्डचा यूज करू शकता। आय होप की इथपर्यंत क्लिअर असेल। ठीक आहे, मग इन फ्रंट ऑफ आणि बिफोर कन्सेप्ट क्लिअर झाली। आता जाऊया नेक्स्ट स्लाइड वर। बघा, आता नेक्स्ट स्लाइड मध्ये तीन वर्ड आहे आपल्या समोर, नेक्स्ट टू, ऍडजसंट, बिसाइड। पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्यायची की हे जे ऍडजसंट आहे ना, यामध्ये डी हे सायलेंट आहे, ऍडजसंट असं काही नाहीये। हे इथं ऍडजसंट म्हणजे डी सायलेंट करायचं आहे आपल्याला, आणि ज चा उच्चार करायचा आहे, ऍडजसंट, ऍडजसंट। ठीक आहे, तर ऍडजसंट, नेक्स्ट टू आणि बिसाइड
तिन्हीचा पण अर्थ काय होतो? बाजूला. तर आता खाली याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. राम इज सिटिंग नेक्स्ट टू मोहन. म्हणजेच काय? राम हा मोहनच्या बाजूला बसलेला आहे. राम इज सिटिंग नेक्स्ट टू मोहन. बाजूला म्हणजेच त्याच्या बाजूला तो बसलेला आहे असा याचा अर्थ होतो. मग आता नेक्स्ट टू ने आपण हे सेंटेन्स फॉर्म केलं. सीट म्हणजे बसणे हे तुम्हाला माहिती आहे. आता खाली बघा, ऍडजसेंटने आपण सेंटेन्स फॉर्म करूया. म्हणजे आपल्याजवळ 3 शब्द आहेत, नेक्स्ट टू, ऍडजसेंट आणि बिसाइड. त्यातला आता नेक्स्ट घेऊया आपण ऍडजसेंट. राम इज स्टँडिंग ऍडजसेंट मोहन. म्हणजेच राम कुठे उभा आहे? ऍडजसेंट मोहन, म्हणजेच मोहनच्या बाजूला उभा आहे. राम इज स्टँडिंग ऍडजसेंट मोहन. ठीक आहे. तिसरं सेंटेन्स बघूया. राम इज बिसाइड मोहन. बघा यामध्ये सेंटेन्स पण छोटा आहे आणि बिसाइड वर्ड काही जास्त अवघड नाहीये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. तर आपल्याजवळ 3 पर्याय आहे, नेक्स्ट टू, ऍडजसेंट आणि बिसाइड. ठीक आहे. या तिघांपैकी तुम्हाला जो वर्ड कम्फर्टेबल वाटतो, बोलण्यात सोपा होतो, तो घेऊन तुम्ही सेंटेन्स फॉर्म करू शकता. पण 3ही जर लक्षात ठेवले तर बोलताना थोडं आपलं बोलणं ऍडव्हान्स वाटतं. त्यामुळं हे 3ही पर्याय लक्षात ठेवा आणि 3हीचा अर्थ लक्षात ठेवा आणि सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण स्लाइड बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की मला माहिती झालं, मला छानपैकी लक्षात आलं, आता मी केव्हाही सेंटेन्स फॉर्म करू शकते. पण असं नसतं. जेव्हा आपण बोलताना याचा वापर करतो तेव्हा नक्की आपण काही ना काहीतरी मिस करतो. इव्हन आपल्याला हे आठवत नाही की नेक्स्टच्या नंतर टू घेतला होता की नाही. ऍडजसेंटचा प्रोनाउन्सिएशन कसं होतं, ऍडसेंट होता की ऍडजसेंट होता हे आठवत नाही. त्यामुळे सेंटेन्स फॉर्म करून बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. चला नेक्स्ट स्लाइड बघूया. बघा आता इथं आहे इमिडिएट राईट टू आणि इमिडिएट लेफ्ट टू. इमिडिएटचा अर्थ काय होतो? लगेच. जेव्हा आपण इमर्जन्सी मध्ये असतो तेव्हा आपण याचा वापर करतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण जेव्हा एखादा व्यक्ती लगेच आपल्याला लागूनच बसलेला असतो त्यासाठी पण याचा वापर आपण करू शकतो. तो कसा करायचा आहे खालच्या सेंटेन्स मध्ये आपण बघूया. बघा आता मला म्हणायचं आहे की पूजा ही राघवच्या लगेच उजवीकडे बसलेली आहे किंवा प्रकाश हा विशालच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. मग लगेच मला आता लगेच म्हणजे कसं मी तुम्हाला समजवते. बघा एका लाईन तुम्ही सपोज करा की एका लाईन मध्ये स्टुडंट बसलेले आहेत, काही या साईडनं म्हणजे उजव्या साईडनं, काही डाव्या साईडनं. तुम्हाला एक्झॅक्ट सांगायचंय की तुमच्या राईट साईडला नेमकं कोण आहे किंवा तुमच्या लेफ्ट साईडला कोण आहे नेमकं. म्हणजेच तुम्हाला चिटकून कोण बसलेलं आहे हे जर आपल्याला दाखवायचं असलं त्यासाठी आपण इमिडिएट राईट टू किंवा इमिडिएट लेफ्ट टूचा वापर करतो. बघा वरती त्याचा आन्सर नाही, वरती त्याचा अर्थ दिलेला आहे, लगेच उजवीकडे, लगेच डावीकडे. म्हणजेच खेटून, ज्याला आपण म्हणतो मला खेटून हाच बसलेला आहे किंवा मला खेटून ती बसलेली आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण याचा वापर करतो. खाली एक्झाम्पल बघूया. पूजा इज सिटिंग इमिडिएट राईट टू राघव. म्हणजे पूजा ही राघवच्या लगेच उजवीकडे बसलेली आहे, म्हणजेच त्याला खेटून. प्रकाश इज सिटिंग इमिडिएट टू विशाल. म्हणजेच प्रकाश हा विशालला खेटून डावीकडे बसलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की इमिडिएट राईट टू आणि इमिडिएट लेफ्ट टूचा अर्थ काय होतो. ठीक आहे. चला नेक्स्ट स्लाइड बघूया. अहेड ऑफ. आता बघा अहेड ऑफचा वापर केव्हा होतो. अहेड ऑफ मला ज्यावेळेस म्हणायचं आहे की कुणीतरी माझ्या समोर आहे, समोर म्हणजे पुढे आहे असं म्हणेल मी. कारण समोरसाठी आपण याआधी 2 वर्ड बघितले ना. म्हणजे बघा आता मागच्या स्लाइडवर आपण परत जाऊ. हे बघा इथं आहे इन फ्रंट ऑफ आणि हा आहे बिफोर. म्हणजेच आपण याआधी इन फ्रंट ऑफ आणि बिफोर या दोन्ही वर्डचा वापर समोरसाठी केला होता. आणि तो कुठल्या सेन्स मध्ये केला होता हेही मी तुम्हाला सांगितलं की एखादी व्यक्ती माझ्या समोर उभी आहे माझ्याकडे तोंड करून, त्यावेळेस मी इन फ्रंट ऑफ किंवा बिफोरचा यूज करते. तो जरी समोर जरी असला तरी मी बिफोरचा यूज करते. पण आता परत एक वर्ड आपल्याला मिळाला, तो आहे अहेड ऑफ. अहेड ऑफ म्हणजे च्या पुढे किंवा पुढच्या दिशेने जर एखादी गोष्ट असेल, पुढे सरकत असेल, त्यासाठी आपण अहेड ऑफचा वापर करतो. अहेडचा अर्थच काय होतो की पुढील गोष्ट म्हणजे फ्युचरसाठी असलेली किंवा पुढे असणारी गोष्ट, त्यासाठी आपण अहेड ऑफचा यूज करतो. तर मग आता खाली सेंटेन्स बघूया. आधी तुमच्या हे लक्षात आलं का अहेड ऑफचा अर्थ काय? च्या पुढे. ठीक आहे. आता बघूया याचं सेंटेन्स. राणी इज अहेड ऑफ मी. म्हणजे राणी ही माझ्या पुढे आहे.
बघा, तुम्हाला एखादी गाडी, एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती तुमच्या पुढे आहे, अशा अनुषंगाने जेव्हा बोलायचं असतं तेव्हा तुम्ही म्हणतात शी इज. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. राणी इज सिटिंग अहेड ऑफ मी. आता बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये मी फक्त एवढं दाखवलं की म्हणजे एवढं दर्शवलं की राणी ही माझ्या समोर आहे. इथं सेकंड सेंटेन्स पण सेम आहे, फक्त मी यामध्ये राणी ही माझ्या समोर बसलेली आहे असं दाखवलं. म्हणजेच सांगायचा मुद्दा असा आहे की जर एखादी गोष्ट माझ्या पुढे आहे किंवा पुढे ठेवलेली आहे, बसलेली आहे, तर त्यावेळेस आपण फक्त तशा प्रकारचं वर्ब घेऊन सेंटेन्स फॉर्म करायचं. अदरवाईज तुम्हाला दिशा जेव्हा दाखवायची ती राईट साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे, समोर आहे, मागे आहे, त्यावेळेस हे पूर्ण वर्ड आपल्याला घेऊन सेंटेन्स फॉर्म करायचं आहे. या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट स्लाइड बघूया. आता बघा, बिहाइंड. आधी आपण काय बघितलं, समोर म्हणजे पुढे. एक वर्ड आपण समोर साठी घेतला आणि एक वर्ड आपण पुढे यासाठी घेतला. आता आपल्याला बघायचं आहे मागे. आता मला जर म्हणायचं की माझ्या मागे काही कुत्री आहेत किंवा माझ्या मागे नदी आहे, तर त्यावेळेस मी बिहाइंडचा वापर करणार की माझ्या मागे काही घरे आहेत. मग आता मी इथं संदीप इज सिटिंग बिहाइंड मी हे सेंटेन्स घेतलं. मग याचा अर्थ काय, संदीप हा बसलेला आहे माझ्या मागे. बिहाइंड मी म्हणजे माझ्या मागे बसलेला आहे. असं सेंटेन्स मी यासाठी घेतलं कारण जेव्हा मी जेव्हा व्हिडिओ तयार करत होते तेव्हा माझ्या समोर एक कल्पना केली होती मी की माझ्या समोर काही व्यक्ती, काही मुलं बसलेली आहेत, माझ्या बाजूला काही आहेत, माझ्या मागे काही आहेत. म्हणजेच मी एका क्लासरूम मध्ये आहे आणि काही स्टुडंट माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत. असा विचार करून मी व्हिडिओ तयार केला, जेणेकरून आपल्याला सिटिंग अरेंजमेंट किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू, समोर असलेल्या वस्तू कशा प्रकारे दाखवता येईल. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट. आता बघा, परत इमिडिएट अहेड ऑफ आणि इमिडिएट बिहाइंड. मग आता याचा आधीच आपण याचा अर्थ बघितला ना की इमिडिएट आपण कशासाठी वापरतो, लागून असलेली गोष्ट, खेटून असलेली गोष्ट जेव्हा आपल्याला सांगायची त्यावेळेस आपण इमिडिएटचा वापर करतो. फक्त यामध्ये चेंज काय आहे की इमिडिएट राईट टू च्या जागी अहेड ऑफ घेतला आपण आणि बिहाइंड घेतला. मग आता याला कसं समजून घ्यायचं बघा, याचा अर्थ दिलेला आहे लगेच समोर आणि लगेच मागे. म्हणजेच जेव्हा मला सांगायचं आहे की एखादी गोष्ट माझ्या लगेच समोर आहे त्यावेळेस मी इमिडिएट अहेड ऑफचा यूज करते आणि एखादी गोष्ट माझ्या लगेच मागे आहे त्यासाठी मी इमिडिएट बिहाइंडचा यूज करते. सॉरी, ऑफ नाही, फक्त इमिडिएट बिहाइंडचा वापर करते. आता एक्झाम्पलने समजून घेऊया. पूनम इज सिटिंग इमिडिएट अहेड ऑफ राघव. म्हणजेच काय की पूनम ही राघवच्या लगेच समोर बसली होती, लगेच खेटून. राघवच्या खेटून कोण होतं, पूनम. प्रकाश इज सिटिंग इमिडिएट बिहाइंड विष्णू. आता बघा, ही समोर होती आणि प्रकाश हा विष्णूच्या मागे आहे. प्रकाश इज सिटिंग इमिडिएट बिहाइंड विष्णू. मागे आहे पण कसा आहे, लगेच त्याला खेटून तो मागे बसलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली की लगेच समोर, लगेच मागे यासाठी आपण इमिडिएटचा वापर केला आणि समोरसाठी अहेडचा, मागच्या गोष्टीसाठी किंवा मागे असलेल्या गोष्टीसाठी बिहाइंडचा. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट स्लाइड. आता इथे आपली स्लाइड संपलेली आहे, एक्झाम्पल संपलेले आहे. तुमच्यासाठी आहे होमवर्क. होमवर्क मी काही जास्त दिलेलं नाहीये, 2च सेंटेन्स इथे दिलेले आहे. त्याचा अर्थही तुम्हाला सांगते. बघा, रामा झालं ते, तुम्ही रामा काही घेऊ शकता. रामाच्या अगदी शेजारी कोण बसले आहे. आता यामध्ये पहिली गोष्ट तर ही आहे की प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच तुम्हाला इथे सेंटेन्स फॉर्म करायचा आहे. स्लाइड मध्ये आपण एकही क्वेश्चन फॉर्म केलेला नाहीये. इथं तुम्हाला क्वेश्चन फॉर्म करायचा आहे. स्लाइड मध्ये सगळे सेंटेन्सच आहे. ठीक आहे, मग आता कोण बसलेला आहे, कोणसाठी आपण हूचा वापर करतो. खाली बघा, राममोहनच्या शेजारी का बसला आहे, हा पण एक प्रश्नच आहे, एक क्वेश्चनच आहे. तर क्वेश्चन तुम्हाला इथं फॉर्म करायचं आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये हू, दुसऱ्या वाक्यामध्ये वाय. कारण की दुसरं वाक्य काने विचारलेलं आहे, म्हणजे काने प्रश्न विचारलेला आहे. आता हे जे हू, वाय असं असतं त्याला आपण WH फॅमिली वर्ड म्हणतो. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती नसेल WH फॅमिली वर्ड किंवा सेंटेन्स कशा प्रकारे फॉर्म करायचे तर यावरती माझी व्हिडिओ आहे, तुम्ही प्लीज त्याला व्हिजिट करा. म्हणजे ते खूप डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, म्हणजेच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील, मी जे सांगते ती मेथड आवडत असतील, तर प्लीज मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण नेक्स्ट व्हिडिओसाठी मला तुमच्या इन्स्पिरेशनची खूप गरज आहे. परत एकदा धन्यवाद व्हिडिओला वेळ देण्यासाठी आणि प्रॅक्टिस करत राहा.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी असंच काहीतरी नवीन घेऊन येणार तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.